मी पुंडलिक देवराव केंद्रे वागदरवाडी या गावचा रहिवासी असून माझ्या गावातले आर्मीमध्ये पोलीस शिक्षक या कर्मचारी 200 ते 250 आहेत महाराज। गडचिरोली सारख्या पाकिस्तानच्या बॉर्डरला आमचे लेकर आहेत आणि त्या ठिकाणून आमच्या लेकरांना आमच्या मायबापाची व्यवस्था होत नाही आणि तिथून माळाकुळून यायला आम्हाला साधा रस्ता नाही। ज्या शासनाने रस्ता दिला होता त्या शासनाने त्या माणसाने काही त्या रोडचे पैसे उकळून खाले पण रोड दिला नाही। काय करावं? माझी विनंती एक आहे आमदार साहेबाला, खासदार साहेबाला आणि आमच्या ग्रामविकास साहेबाला, या सर्वांना विनंती आहे की माझे मुलं माझ्या सैनिकाला घरी पाठवून द्या। आमच्या मायबापाची सेवा करायला कोणी नाही, नसेल तर आमचा रोड ताबडतोब चांगल्या प्रकारे करून द्या। अरे आम्हाला माय ना बाप, तुम्ही नुसते उगा या देशाचे पोशिंदे 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 काय करा? मोदी साहेब तुम्हाला विनंती आहे, अमित साहेब तुम्हाला विनंती आहे, फडणवीस साहेब तुम्हाला विनंती आहे, जर आमची व्यवस्था करायची नसेल तर आमचे लेकर आमच्या घरला पाठवून द्या, नाही तर आमचा रोड आणि आमचा सुविधा चांगल्या प्रकारे करा। आदर्श गाव आमचा असून जर तुम्ही हे व्यवस्था करत नाही आणि तुमच्या डोळ्यानं तुमच्या सैनिकाचे तुम्ही हाल पाहत असतात आणि कुठलाही त्याला चौकशी करायला उपोषणाला बसणाऱ्या माणसाला आम्ही तुमचं काम करू, त्यांची चौकशी करू। सर्व घर पटलेले आहेत, कोणी चौकशी करत नाही, काय नाही। आमची दखल घ्या। एक सांगतो साहेब, हे जर नाही आमची दखल घेतली तर आम्ही सुप्रीम कोर्टात, हाय कोर्टापासून आम्ही याची लढाई लढू, हेच आमची विनंती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।